आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय आहे? असं पसारा का झाला इथं? काय झालं? अहो ते उंदर झाल्यात दुकानात, त्यांना बघत तू हाकलण्याच्या नादात ते सगळेच कटून ठेवले। मग काय पकडापकडी खेळत बसला होता का उंदराशी? उंदराला मारायला औषध आणा आणि त्याची कायमची विल्हेवाट लावून टाका, नाहीतर रोज त्रास देईल तुम्हाला। कस्टमरचं ब्लाऊज खाल्लं तर कितीला पडेल आपल्याला? बरोबर बोलताय तुम्ही, मारूनच टाकलं पाहिजे, असं बिल एक त्रास द्यायला नाही। बरं, तुम्ही करा काम, मी आवरते। हे आवरताना आतल्या खोलीत गंगा आहे हे लालीला कळलं तर नाही, हिला थांबवलं पाहिजे। लाली ऐका ना, अहो कशाला काम करता तुम्ही? दिवसभर घरातलं काम करायचं, परत इथे येऊन इथलं काम करायचं, कोणी सांगितलंय? जरा घरला जावं, आराम करावा, जावं बरं तुम्ही। अहो असं कसं? हे पण आपलंच दुकान आहे ना, इथला पसारा आवरला म्हणून काय झालं? आणि मला झोप नाही आली, मी आवरते हे। अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हो तुम्ही नका थांबू इथं ना, असं पण तुम्ही दुकानात इथं असल्यावर माझं कामाकडे ध्यान लागेल का? जावं बरं घरी। बरं ठीक आहे, जाते, लवकर या। आता कसला आवाज आला? उंदीर? अहो तुम्हाला नाही का आत्ताच सांगितलं उंदर झाल्या दुकानात? करतो त्यांचा बंदोबस्त। ऐका की, एवढं बदामाचं दूध तयार ठेवा। बरं, लवकर या, मी वाट बघते। गंगा वाराणसीची छोरी माझा पाठलाग करत इथपर्यंत आली, मला मारायला निघाली होती। मला मला या देवी सिंगला, या डॉक्टर अजित कुमार देवला, या गोपाळला, अरे मी दुनियाला येडा बनवतो, तू मला येडा बनव। हजारो शैतान मेले असतील तेव्हा माझ्यासारख्या हैवानाने जन्म घेतलाय, आणि तू मला येडा बनव। तू काय सांगितलं होतंस? मी दिल्लीवरनं आलीये,
पण तुझ्या बॅगवर मी जेव्हा वाराणसीचं किचन बघितलं होतं ना, मला तेव्हा संशय आला होता. तू काहीतरी माझ्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होतीस. हे न कळण्या इतपत मूर्ख नाहीये मी. तुला काय वाटलं ग? तू माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करशील? नाटक मी करत होतो. आलं का डोक्यात? गोपाळला शोधायला निघालीये. अरे कसं शोधणार? त्याला वर पाठवलं ना मी. खूपच साधा भोळा होता तुझा गोपाळ. लगेचच आंधळा विश्वास ठेवायचा. पण माणूसच आहे मी पण. शेवटी जे माणूस करतो तेच मी पण केला. विश्वासघात. तू इथं शोधत नव्हतं यायला पाहिजेस मला. चूक केलीस तू. खूप मोठी चूक केलीस. आता चूक केली म्हणजे शिक्षा मिळणारच ना. पाहुणे बाई आली कस का नाही अजून? लयच उशीर झालाय आता. जाऊन बघाव काय? नको, आईला उठवलं तर आई परत शिव्या घाले. मीच जात. गंगा किनारी तुझा गोपाळ भेटला होता मला. भजन काहीतरी गात होता. म्हटलं मराठी आहे, सातारचा आहे, लॉटरी लागली आपली. मग मी त्याच्याबरोबर मैत्री केली. त्याची खोटी ओळख घेऊन मी इथे आलो. मला वाटलं खूप साधा भोळा आहे, पण शातीर निघाला ग तुझा गोपाळ. तुझ्याबद्दल लपून ठेवलं ना त्यानं. जर मला आधी माहिती असतं तर तुला तिकडेच लुबाडून तुला मारून इथे आलो असतो मी. ठीक आहे, तेर आहे, दुरुस्त आहे. वेळ काय असून गेलेली नाहीये. तू इतक्या लांब माझा पाठलाग करत नव्हता यायला पाहिजे असा गंगा. तर चूक केलीये, चुकीची शिक्षा मिळणारच. राणी